हॅलो फ्रेंड्स, फायनली आम्ही पोचलो आहे तानसा लेकला। इथे सिनरी खूप छान आहे आणि मन भरून पाहावंसं वाटतंय। ब्युटिफुल। सो आम्ही ठाणेवरून ऑलमोस्ट 2 आवर्समध्ये इथे पोचलेलो आहोत। किलोमीटर वाईज सांगायचं झालंच तर इथे ठाणेवरून 70 किलोमीटर्स इथे पडतं। आणखी जो अटगाववरून जो रोड आहे तो इतका उत्कृष्ट आहे आणि छान जर्नी वाटते बघायला आणि खूप छानसं वातावरण आहे। आणखी जो व्ह्यू नंतर आपल्याला भेटतो तो अतिशय सुंदर आहे आणि खरंच असं वाटतं की खूप छान यावंसं वाटतं इथे। सो ऑन द वे आहोत आम्ही आता तानसा लेकला जायला आणि इकडे तुम्ही बघू शकता की रस्ते पण खूप छान आहे, कुठेही काही खड्डे असे नाही आहेत आणि दोन्ही बाजूला छान हिरवळ अशी आहे, बघायलाही सुंदर वाटतंय। मोरोवर डोंगर दोन्ही साईडला आहेत, इतकं सुंदर आणि मस्त लुक आहे ना इथे, खूप छान वाटतंय। ऑलमोस्ट आपण आता जवळ पोहोचलेच आहोत तानसा लेकला जाण्यासाठी आणि गुगल मॅप्स वॉज रिअली व्हेरी हेल्पफुल बिकॉज जसं अक्षयने सांगितलं आडगावच्या इथून एक लेफ्ट आहे, तो लेफ्ट जो आहे तो आपल्याला गुगल मॅप्सवरती प्रॉपर कळून येतो आणि इथे कसलं तरी कन्स्ट्रक्शन चालू आहे मंदिराचं, छोटे रो हाऊसेस पण आहेत, खूप मस्त वाटतात। आम्ही ॲक्च्युली पावसाळा सुरू होण्याच्या बऱ्याच लवकर आलो आहोत। सो जर आपण एक्झॅक्ट पावसाळ्याच्या सीझनमध्ये आलो तर आपल्याला अजून खूप ग्रीनरी मिळेल आणि खूप छान वाटेल। तानसा लेक ॲक्च्युली म्हटलं जातं की वन ऑफ द लार्जेस्ट लेक आहे महाराष्ट्रामध्ये आणि इथलं पाणीचं जे सप्लाय आहे ते मुंबईच्या बऱ्याच शहरांमध्ये जातं। सो आय एम एक्सायटेड की बघायचं आहे कसं आहे तानसा लेक। हिअर वी आर। आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा तुम्ही बघितलं असाल की गुलमोहरचं झाड भरपूर दिसून येतं आहे। सो मी पर्सनली माझं खूप फेवरेट आहे गुलमोहरचं झाड। सो वेरेवर मला दिसतं आहे मी लोकेशनमध्ये कॅप्चर करते आहे आणि हे व्हाईट कलरची फुलं आहेत या झाडाला। सो आय एम नॉट बिंग पार्शल विथ माय गुलमोहरचं झाड। ऑन द वे आम्हाला एक लोकेशन मिळालं जिथे दोन्ही पण बाजू ग्रीनरीने कवर्ड आहेत झाडांनी फुल। सो इथे आम्ही थांबलो होतो थोडा वेळ आणि काही फोटोज क्लिक केले, मजा आली। ही आहे तानसा लेकची एंट्री आपल्याला दिसते इथे आणि आपण खूप जवळ पोचलोच आहोत। ही बघा इथे आहे ती लेक आणि एंट्रन्स इथला आम्ही आता बघतो आहोत। सो ही इकडे आम्ही आतमध्ये चौकशी केली बृहन्मुंबई महानगरपालिका जल विभाग तानसामध्ये, बट तिथे एंट्री नाही दिली आम्हाला, रिस्ट्रिक्टेड आहे। सो इथून आम्ही परत निघाले आहोत दुसरी एंट्री शोधायला। सो लेट्स सी काही आपल्याला मिळतं आहे का, हाऊ इट वर्क्स, लेट्स गो। हा एक व्ह्यू आम्हाला मिळाला कॅप्चर करायला, जेवढं मला जमतं आहे तेवढं मी सध्या इथे कॅप्चर करते आहे। पूर्ण हिरवळमध्ये मध्ये हा तलाव आहे, तानसा तलाव, आणि इतकं शांतता आहे इथे, तुम्ही पक्ष्यांचा आवाज ऐकू शकतात साईडला, इतकं शांत आहे ना, खूप खूप मनाला बरं वाटतंय खूप। ते आहे हा एक ऑल्टरनेटिव्ह रूट आहे आता तानसा लेकला पोहोचण्याचा, बिकॉज सुरुवातीला आपल्याला एंट्री नाही मिळाली आहे। इथून बघूया आता कसं पोहोचतोय आपण।
सो मित्रांनो, हे आहे आपलं तानसा लेक. खूप मस्त सुंदर ठिकाण आहे. आणखी आम्हाला ॲक्च्युली समोरून एक एंट्री आहे पण ती बंद आहे सध्या. सो आम्ही थोडं ऑफरोड करत आलो. बायकर्सला थोडासा एक पॅच आहे जो थोडा ऑफरोडिंग करतो आपण आणि येतो इथे. पण व्ह्यू खूपच अमेझिंग आहे. आणखी वर्थ आहे. आणखी छोटासा एक्सपिरियन्स पण मिळतो. बाईक ऑफरोड केल्याचा आनंदही मिळतो. आणि तो थोडासा स्ट्रगल करून आल्यानंतर इथे जो व्ह्यू मिळतो आपल्याला बघायला तो खूप सॅटिस्फाईंग आहे. मनाला एकदम शांती मिळते इथे येऊन. आणखी ही आहे पूजा. आणि मेन थिंग इथे जास्त गर्दी नाही. असं पिकनिक स्पॉट तर आहेच. बरेच जण असे पिकनिक म्हणून येऊ शकतात. वन डे लोकेशन आहे. बेस्ट आहे. सो हे मित्रांनो आहे आपलं लेक. आणि लेकवरून हा तो पुढे त्यांनी डॅम आहे जे आपल्याला दिसू शकतो इथून, तानसा धरण. सो हे बघा. वाव. आणखी पाणी पण खूप मस्त स्वच्छ मेंटेन केलेलं आहे इथे. खरंच तुम्ही लोकांनी खरंच येऊन एकदा व्हिजिट द्यावी इथे. असं आमचं आज काही ठरलं नव्हतं. तो जस्ट सॅटर्डे होता आणि म्हणलं अक्षय कंटाळा आलाय काहीतरी करूया. तो अक्षय वाजला एक चला बाईक राईडला जाऊया आणि डिसाइडेड बिलकुल नव्हतं लोकेशन. म्हटलं जाऊया आणि ऑल ऑफ अ सडन त्याला स्ट्राईक झालं की तानसा लेकला जाऊया. सो आलोय आम्ही इथे आज. इतकी शांतता इथे की पाण्याचा आवाज देखील ऐकू येतो एकदम क्लिअरली. फायनली आफ्टर लॉट्स ऑफ स्ट्रगल आपण इथे पोचले आहोत आणि उसी खुशीने थोडेसे फोटोज क्लिक करून घेऊयात. खूप मजा आली आम्हाला ओव्हरऑल या प्रवासामध्ये. आणि असेच व्लॉग्स आम्ही विचार करतो आहोत सध्या की तुमच्यासाठी घेऊन यावेत. लेट्स सी आता तुमचा रिस्पॉन्स कसा आहे. अकॉर्डिंगली आम्ही पण न्यू व्हिडिओज पोस्ट करू आणि अशीच आपण मजा करूया. सी यू अगेन. बाय बाय.